नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आज आपण आकलन व सूचना पालन बुद्धिमत्ता यामधील पहिला घटक आकलन व सूचना पालन हा घटक पाहणार आहोत। आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये विशिष्ट माहिती किंवा सूचना दिलेली असते। विद्यार्थ्यांना दिलेली सूचना समजणं, त्या सूचनेचं आकलन होणं आवश्यक असतं। जर विद्यार्थ्याला या सूचना समजल्या तर त्या प्रश्नाचं उत्तर अचूक शोधून काढू शकतो। पहा नमुना पहिला प्रश्न, खाली काही शब्द दिले आहे, सर्व शब्दांमध्ये मिळून स पूर्वी लगेच र किती वेळा आले आहे। पहा बरं शब्द या ठिकाणी कोणकोणते शब्द दिलेले आहेत पहा। सरसकट, रसद, गरम रस आणि सरसर, हे चार शब्द आहेत। आता मला एका रेषेमध्ये लिहिता येत नाही, तिथं छापून दिलेले आहेत पहा। आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा, की त्यांनी म्हणलेलं आहे स पूर्वी लगेच र, स त्याच्या पूर्वी लगेच र, म्हणजे काय पाहिजे आपल्याला, रस। कुठे आहे रस पहा, या ठिकाणी रस आहे, या ठिकाणी रस आहे, या ठिकाणी रस आहे, या ठिकाणी रस, म्हणजे बघताना काय बघायचं की असं रस कुठं आलेलं आहे हे शोधायचं। म्हणजे शोधायला सोपी पद्धत काय, तर अगोदर विचारलेलं आहे म्हणून सच्या पूर्वी लगेच र, म्हणून आपण काय बघणार आहे, रस। रस बघा बरं किती वेळा आलं, 1 2 3 4 वेळा, म्हणजे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 हा असणारा पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 4 दिलेला आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, पहा बरं व्यवस्थित समजतंय का, मला तुम्ही त्याचं हे टाकायचं आहे, कसा वाटतोय व्हिडिओ। चला पुढील प्रश्न पहा, अंकमाला दिलेली आहे, या अंकमालेमध्ये काय करायचं आहे पहा प्रश्न। अंकमाला 3 5 4 3 3 5 4 3 5 3 2 6 5 3 2 6 5 3 5 5 5 3 5 5 3 5। आता एका ओळीत बसणं आवश्यक होतं, पण आता आपल्याला थोड्या अडचणी येत आहे। पण पहा प्रश्न काय म्हणलेला आहे पहा, याच्यावरचा वरील अंकमालेत 5 नंतर लगेच 3, बघा काय म्हणलेलं आहे, 5 नंतर लगेच 3 किती वेळा आला आहे। हा प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे, त्याचं कशा पद्धतीनं मी सोडवतो हे देखील तुम्ही बघायचं आहे। 5 नंतर लगेच 3, बघा मागच्या प्रश्नात काय होतं, स पूर्वी लगेच र, मग आपण ती काय स लिहिला त्याच्या अगोदर र लिहिला। आता इथं काय म्हणले 5 नंतर लगेच 3, म्हणजे 5च्या नंतर 3, म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, 5 नंतर 3 असं नाही, शोधायचं आहे काय 53। मग हे 53 अक्षर किती वेळा आले आहे, 53 पहा बरं, 53 शोधायला आपल्याला सोपं जातं, नुसतं 5 नंतर 3 असं बघण्याऐवजी 53 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे पहा बरं किती वेळा आलेला आहे, 3 वेळा आलेला आहे। म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे, पर्याय क्रमांक 4, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 हा पर्याय दिलेला आहे। चला पुढील प्रश्न म्हणजे वरील अंकमालेत, म्हणजे याच अंकमालेमध्ये प्रश्न होता, याच अंकमालेमध्ये प्रश्न होता की आपल्याला काय म्हणलं पहा, पुढील प्रश्न या अंकमालेमध्ये आता काय झालंय, खोडताना थोडंसं आपलं पुन्हा आपण ते दुरुस्त करून घेऊया।
काय होती 3 5 4 3 3 5 4 3 5 3 2 5 3 2 6 5 3 6 5 3 5 5 3 5 535 535. आता याच्यावरती काय याच अंकमालेवरचा प्रश्न आहे. वरील अंकमालेतील नजीकच्या दोन अंकांची बेरीज 8 येईल अशा किती जोड्या आहेत. ही बेरीज 8 आली पाहिजे. पहा बरं इथं 3 आणि 5 8. आता इथं बा 5 आणि 4 येते का? नाही येत. इथे 4 आणि 3 नाही येत. 3 आणि 5 8 येते. 5 आणि 3 8 येते. 3 आणि 2 नाही येत. 2 आणि 6 8 येते. 6 आणि 5 11 नाही येत. 5 आणि 3 8 येते. 3 आणि 5 इथे पण 8 येते. आता हे 5 आणि हे 5 10 नाही येत. 5 आणि 3 8 आणि हे पुन्हा 3 आणि 5 8. 5 जोड्या किती मिळाल्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. जे एकूण किती जोड्या मिळाल्या 8 जोड्या की त्यांची बेरीज 8 येते. मग 8 जोड्या असणाऱ्या पर्याय कोणता बघा. अशा किती जोड्या आहेत. पहिला पर्याय की त्याच्या जोड किती येत आहेत 8 उत्तर येतं आहे. पहा आहे का नाही सोपं. फक्त हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे. आता नमुना तिसरा पहा. जोड अक्षरे. आता जोड अक्षरे असणारे किती शब्द आहे. आता हे थोडंसं आपण समजून घेऊया. जोड अक्षरे असणारे किती शब्द गटामध्ये दिलेत. आता तुम्हाला तो घटक पण शिकवतो मी जरा. कृष्ण शब्द लिहितो मी अगोदर. ग्राह्य ग्राह्य. नंतर आहे प्रारब्ध प्रारब्ध. नंतर आहे क्रौर्य क्रौर्य. क्लुप्त्या क्लुप्त्या. प्राप्त आणि पृष्ठ. आता ही सगळी जोडाक्षर आपल्याला समजून घ्यायची. जोडाक्षर आपल्याला माहीत आहेत. जोडाक्षर कशाला म्हणतो. ज्या ठिकाणी दोन व्यंजन एकत्र जोडली जातात त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. आता उदाहरणार्थ एक व्यंजन आणि एक स्वर जोडला. उदाहरणार्थ पहा क त्याला आ जोडला का होईल. आपण याला जोडाक्षर म्हणतो का. उदाहरणार्थ क अधिक औ जोडलं. क अधिक औ कौ जोडाक्षर आहे का नाही. म्हणजे हे जोडाक्षर नाही. आता जोडाक्षर कशाला म्हणायचं पहा. जोडाक्षर म्हणलं जातं जेव्हा दोन व्यंजन जोडले जातात. आता या ठिकाणी पहा क कृष्ण. आता इथं आपण जे स्वर म्हणतो हा स्वर तुम्हाला लिहून देतो. अ आ ई ई उ ऊ रू लू ए आ ई ई उ ऊ रू लू ए आई ओ औ आहा अशी 14 कडी झालेली आहे आता. ओके. आता या ठिकाणी पहिला पहा कृष्ण. आता या ठिकाणी पहा कृष्णमध्ये काय झालेलं आहे क अधिक रू. हा कृष्ण कसा तयार झाला क अधिक रू. मग रू काय आहे स्वर आहे. मग रू हा स्वर असेल तर क अधिक रू हे जोडाक्षर होईल का नाही.
म्हणजे ऋकार जे आहे ते क अधिक रू, प अधिक रू, प्रू, च हे ऋकार नाही. हे ऋकार हे जोडाक्षरामध्ये येत नाही, त्यामुळं आपल्याला याला जोडाक्षर म्हणायचं नाही. पण श ला न जोडलेला आहे. कृष्ण, श अधिक न. आता हे अगदी फोडून तुम्हाला सांगतो, श अधिक न अधिक अ असतो. आता हे 8वीला असतं. पण श अधिक न त्याच्यापासून हा न बनलेला आहे, हे जोडाक्षर आहे. कारण इथं श एक व्यंजन आहे, न हे एक व्यंजन आहे, त्यामुळे ते जोडाक्षर येणार आहे. आता इथं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता व्यवस्थित समजून घ्या काय होतं की कोणकोणती अक्षरं कशी जोडल्या गेलेली आहेत, कोणते जोड शब्द आहेत, कोणते जोडाक्षर आहेत हे पाहूया आपण. आता हे मी लक्षात आले तुम्हाला. 12 खडी 14 खडी, 12 खडी नाही आपण आता म्हणत, 14 खडी म्हणतो. आता कृष्ण मधला क्रू, क अधिक रू आहे, त्यामुळे ते जोडाक्षर नाही. श अधिक न दोन्ही व्यंजन आहेत म्हणून ते जोडाक्षर आहे. आता ग्राह्य ग्राह्य ग अधिक र अधिक आ जोडलेला आहे, त्याला ग अधिक र ग्र झालं आणि त्याला काना जोडलेला आहे म्हणजे ग्रा, म्हणजे हे पण जोडाक्षर आहे. श्न आहे, ग्राह्य मधला ग्रा आहे. ह्य ह अधिक य अधिक अ आहे. म्हणजे कोणताही वर्ण त्याला अ जोडल्याशिवाय त्याचा व्यंजन तयार होत नाही. आता या ठिकाणी ह अधिक य ही 2 व्यंजन आहेत, त्यामुळं हे जोडाक्षर आहे. प्रारब्ध प अधिक र अधिक आ, म्हणजे याच्यामध्ये एक स्वर तर असतो प्रत्येक याच्यामध्ये, म्हणजे प अधिक र, हे प आणि र हे 2 व्यंजन आहेत, त्यामुळं प्र हे जोडाक्षर आहे. आता र जोडाक्षर नाही, र हे जोडाक्षर नाही. आता पहा र ब प्रारब्ध ब अधिक ध, म्हणजे ब अधिक ध अधिक अ हे जोडाक्षर आहे, म्हणजे प्रारब्ध मधला हा जोडाक्षर आहे. क्रौर्य, आता क त्याला पोटामध्ये रेग जोडलेला म्हणजे र, क्र म्हणतो ना, क अधिक र, आणि त्याला आऊ हे हा स्वर आहे. पण क आणि र ही 2 काय आहेत, व्यंजन आहेत, म्हणजे ही जोडाक्षर आहे. आता रफार क्रौर्य, या क्रौर्याची फोड काय होते, र अधिक य, आणि मग तो रफार वरती जातो आपला, र अधिक य अधिक अ असतो त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यापासून हा क्रौर्य र चा अगोदर उच्चारतो म्हणून तो र अगोदर घेतला, म्हणजे क्रौर्य हे जोडाक्षर आहे. आता पहा क्लू, आता हा समजून घ्या व्यवस्थित. आता क्लू हे जोडाक्षर नाही. तुम्हाला कसं काय जोडाक्षर नाही सर? पहा क्लू कसा तयार होतो. क अधिक लू, आपण बघितले ना स्वर म्हणजे पाहिले, अ आ इ ई उ ऊ रू लू. मग रू हा देखील स्वर आहे, लू हा देखील स्वर आहे, त्यामुळे क आणि लू पासून क्लू हे हा जोडाक्षर नाही. त्यामुळं जेव्हा कोणत्याही वर्ण आपण त्याला म्हणतो याला, की त्या वर्णामध्ये कोणता तर स्वर मिसळला की व्यंजन तयार होते. त्यामुळे क ला लू जोडला, क हा वर्ण आहे, लू हा स्वर आहे, त्याच्यापासून क्लू शब्द झाला, तर हे जोडाक्षर नाही, हे जोडाक्षर नाही. आता पुढचं पहा क्लुप्त्या. आता प कसा तयार झालाय बघा, प अधिक त अधिक य अधिक आ, त्या आहे ना, त्यामुळे आ, जिथं प त य 3 व्यंजन जोडले, आपल्याला कमीत कमी 2 व्यंजन जोडलेली पाहिजे, म्हणजे हा हे जोडाक्षर आहे. कोणती जोडाक्षर आहेत हे व्यवस्थित समजून घ्या, बारकाईनं हा पाहण्याचा आहे
की जेव्हा एका वर्णाला कोणताही स्वर जोडला तर त्याला जोडाक्षर म्हणत नाही, पण दोन व्यंजनं एकत्र आली की त्याला जोडाक्षर म्हणतात. आता प्राप्त कसा तयार झाला पहा. प्राप्त प अधिक र प्र, पहा प अधिक र अधिक आ. आता इथे प अधिक र अधिक आ इथे हे नसायला मी चुकून दिल्या गेला. प अधिक र अधिक आ, प आणि र मिळून प्र तयार झाला आणि त्याला काना जोडला म्हणून प्रा तयार झाला. म्हणजे प्राप्त मधला प्रा हे जोडाक्षर आहे. आता प ला त ते पण जोडाक्षर आहे ते लगेच लक्षात येतं. प व्यंजन आहे, त व्यंजन आहे, अधिक अ म्हणजे त प्राप्त हे व्यंजन आहे. आता प्रू आहे का बघा बरं. प्रू हे जोडाक्षर नाही. का नाही तर तो बनलाय कसा. प अधिक रू आणि याच्यापासून बनला प्रू हे जोडाक्षर नाही. ष्ठ श अधिक ठ अधिक अ याच्यापासून बनला प्रू ष्ठ, याच्यापासून बनला ष्ठ, त्यामुळे हे जोडाक्षर आहे. म्हणजे पहा बरं आता याच्यामध्ये किती जोडाक्षर आली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यामध्ये किती जोडाक्षरे आली. 10. आपल्याला काय विचारलंय त्यांनी. आपल्याला जोडाक्षर विचारलेत का. जोडाक्षरे असणारे शब्द, म्हणजे नुसतं आपल्याला जोडाक्षर नको होतं तर जोडाक्षरे असणारे शब्द. आपण जोडाक्षरं काढली 10. आता शब्द बघायचे आहेत आपल्याला. जोडाक्षरे असणारे शब्द. आता बघा कृष्ण जोडाक्षर असणारा शब्द आहे का. कृष्ण जोडाक्षरे असणारा शब्द आहे का. आहे. याच्यामध्ये एक आहे जोडाक्षर म्हणजे आहे. आता इथं ग्राह्य होता हे जोडाक्षर असणार आहे का. आहे. प्रारब्ध याच्यामध्ये जोडाक्षर आहे. क्रौर्य याच्यामध्ये जोडाक्षर आहे. क्लुप्त्या याच्यामध्ये जोडाक्षर आहे. प्राप्त याच्यामध्ये जोडाक्षर आहे आणि पृष्ठ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे 3 आणि 3 4 6 आणि 1 7. आता याच्यामध्ये जोडाक्षरे असणारे किती शब्द. कृष्ण, ग्राह्य, प्रारब्ध, क्रौर्य जोडाक्षरे असणारे किती शब्द. आता इथं किती शब्द आलेले आहेत पहा बरं. सगळेच्या सगळे शब्द कशाला म्हणतात की ज्या ठिकाणी आपल्याला अर्थ समजतो त्याला शब्द म्हणतात. नाहीतर नुसतं क ख हेला शब्द म्हणतो का आपण. नाही. सर्वच्या सर्व याच्यामध्ये कृष्णामध्ये जोडाक्षर आलेला आहे. जोड अक्षरे असणारे किती शब्द खालील गटात आहेत. कृष्ण जोडाक्षर आहे. ग्राह्यामध्ये जोडाक्षर आहे. प्रारब्धामध्ये पण आहे. क्रौर्य पण आहे. क्लुप्त्यामध्ये पण आहे. प्राप्तमध्ये पण आहे. पृष्ठमध्ये पण आहे. म्हणजे इथं 3 आणि 3 6 आणि 1 7. 7च्या 7 असायला हवे होतं. याच्यामध्ये पर्याय त्यांचा आपल्याला तो दुरुस्त करावा लागेल. प्रश्न तो आपण दुरुस्त करूया. चला पुढील प्रश्नाकडे. दरबार दरबार या शब्दातील अक्षरांपासून 2-2 अक्षराचे एकूण किती शब्दगट तयार होतील. आता शब्द दिलेला आहे आपल्याला दरबार. आता याच्यापासून 2-2 अक्षरे द पासून तयार होणारे दर द बा. आता पुन्हा दर करायचा का नाही. दर झाला. आता र पासून तयार होणारे र द र बा र र. बा पासून तयार होणारे बाद बार. आता तुम्ही याच्यामध्ये पहा कोणकोणते शब्द कशाला म्हणतात ज्यांना अर्थ आहे. दर अर्थपूर्ण शब्द आहे का. आहे. दबा वाघ दबा धरून बसला. मी दबा धरणे अर्थपूर्ण शब्द आहे. रद अर्थपूर्ण शब्द नाही. रबा नाही. र नाही. बाद
त्याने बा खेळताना गडी बाद केला, हा शब्द आहे. आता बार, आता तुम्हाला बियर बार आम्ही बघतो बोर्ड, तो बार नाही आहे हा. तो बार हा इंग्रजी शब्द आहे. पण आपण यावर्षी आमच्या मुलीच्या लग्नाचा बार उडवणार आहे, म्हणजे याच्या ठिकाणी आपट बार वगैरे आपण म्हणतो ना, तर तसा तो शब्द आहे. म्हणजे इंग्रजी आहे का हे लक्षात घ्या. किती शब्द तयार झाले पहा, 4 शब्द तयार झालेले आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी येणार आहे. आता पहा आपण या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे, तो दुरुस्त करू आपण नंतर. 5वा प्रश्न पहा काय म्हणलेला आहे. चालण्याला उडणे म्हटले, उडण्याला सरपटणे म्हटले, सरपटण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला बागडले म्हटले, तर साप हा कोणत्या प्रकारचा प्राणी होईल. अगोदर लक्षात घ्या, साप हा कसला प्राणी आहे ते प्रश्न जरा बाजूला ठेवा. सापाला म्हणले, साप हा सरपटणारा आहे. कसला आहे, सरपटणारा. साप हा सरपटणारा प्राणी. मग आता त्यांनी सापाला कोण म्हणले असं म्हणले का, सरपटण्याला काय ते म्हणलेलं आहे. मग आता सरपटणारा साप आहे, सरपटण्याला काय म्हणले, सरपटण्याला म्हणलेले पोहणे. सरपटण्याला काय म्हणले, पोहणे. मग साप हा कसला प्राणी झाला, पोहणारा. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 पोहणारा. चला पुढील प्रश्न पहा. खालील काही शब्द दिले आहेत, या शब्दामध्ये मिळून म पूर्वी लगेच र किती वेळा आले आहे. आता या ठिकाणी हे शब्द लिहिले पाहिजेत. धरमकर, धरमकर, मरमर, मरमर, मरण, मरण, नरम, नरम, मरद, मरद आणि कमरकर, कमरकर. आता काय म्हणले त्यांनी प्रश्नात, शब्दामध्ये म पूर्वी लगेच र, म पूर्वी, पूर्वी म्हणजे अगोदर, म पूर्वी लगेच र म्हणजे काय शोधायचं आपल्याला, रम, रम. या ठिकाणी रम आहे, या ठिकाणी रम आहे. आता या ठिकाणी रम आहे का, र नाही, ते नाही चालणार. रम या ठिकाणी आहे, रम, रम आहे का पहा, नाही. किती वेळा उत्तर आलं, 3 वेळा उत्तर. पहा तिथं आपल्या खुणा केलेल्या, अशा खुणा करायच्या. 3 वेळा आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा एखाद्या वेळेस आपल्याला अनावधानाने देखील चुका होऊ शकतात, हे पण तुम्ही म्हणून तर मला ते हे करायचं आहे. चला पुढील पहा, पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी त्याच्यावरतीच आहे. शब्दांच्या गटात सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आलेले आहे. आता पर्याय पहा, त्याचे पर्याय आहेत क, म, र आणि न. आता प्रत्येक अक्षर आपल्याला शोधावं लागेल किती वेळा आलेलं आहे, तर आपल्याला हे व्यवस्थित कळणार. पहा क किती वेळा आला, पहा इथं मोजायचा. 1 2 3 वेळा, क 3 वेळा आलेला आहे. म किती वेळा आलेला आहे पहा, म आलेला 1 2 3 4 5 6 7, म 7 वेळा आलेला आहे. आता र पहा किती वेळा आलेला आहे, र 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा र आलेला आहे. आणि न किती वेळा आलेला आहे, न नळाचा आलेला आहे एक वेळाच आलेला आहे या ठिकाणी फक्त. मग काय म्हणले त्यांनी, सर्वात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं आहे, र. त्यामुळे 9 वेळा आलेलं आहे र. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 र. आता पुढे पहा, खाली काही प्रश्न दिलेले आहेत. आता या प्रश्नांमध्ये काय म्हणतात, हे प्रश्न दिलेले आहेत.
या प्रश्नांमध्ये सर्व शब्दांमध्ये मिळून क पूर्वी लगेच र किती वेळा आले आहे? आता बघा, सर्व शब्दात मिळून काय म्हणले, क पूर्वी लगेच र. शब्द लिहितो मी अगोदर. करमर कर, करमर कर, कर कर, कर कर, पर कर, पर कर. नंतर आहे कसर, कसर. आणि नगर कर, नगर कर. आता या ठिकाणी काय म्हणलाय प्रश्न त्यांचा? प्रश्न त्यांनी म्हणलेला आहे क पूर्वी लगेच र, क च्या अगोदर र. म्हणजे काय बघायचं, क त्याच्या अगोदर र म्हणजे काय आलं पाहिजे, र क. र क पहा, या ठिकाणी र क आहे. आता पहा, सर्व शब्दात मिळून क पूर्वी लगेच र हे किती वेळा आलेलं आहे? क पूर्वी लगेच र. आता या ठिकाणी हे चालेल, क पूर्वी लगेच र, क पूर्वी लगेच र, क पूर्वी लगेच र. आता हे क आणि हे र, क पूर्वी लगेच र, क पूर्वी लगेच र. आता या ठिकाणी आता हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत, त्यामुळे हे धरायचे नाही. हे तुम्हाला समजून देण्यासाठी मी ते मुद्दाम जोडलेलं आहे. तर ते धरायचे नाही, हे धरायचे नाही. आता क पूर्वी लगेच र, इथे क पूर्वी लगेच र, इथे क पूर्वी लगेच र, आणि या ठिकाणचं क पूर्वी लगेच र. म्हणजे किती वेळा आलेलं आहे? 4 वेळा आपल्याला हे उत्तर आलेलं आहे. क पूर्वी इथं लगेच र आहे, इथं क पूर्वी लगेच र आहे, क पूर्वी लगेच र आहे, आणि इथं क पूर्वी लगेच र आहे. हे जोडायचं नाही. किंवा इथं र च्या नंतर क आहे म्हणजे क च्या पूर्वी लगेच र आहे, हे पण धरायचं नाही. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न पहा, याच्यावरतीच आहे. करमर कर, कर कर, पर कर, कसर. याच्यामध्ये काय म्हणतायत, वरील शब्दगटात केवळ एकदाच आलेली एकूण अक्षरे किती? आता एकदाच आलेली म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला सगळे अक्षर कोणकोणते आले ते बघावं लागेल की प्रत्येक अक्षर किती वेळा आलेलं आहे. क, र, म, र, क, र. कोणकोणते आलेत अक्षर सगळी लिहू आपण. क र, क र. नंतर प र क र मधला प, र, क, प र क र, क, स, र, न, ग, र, क र आली समजून. आता पहा क किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 वेळा. क किती वेळा आला? 7 वेळा. र किती वेळा आला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा. र 10 वेळा आला. म किती वेळा आला? 1 वेळा आलेला आहे. प किती वेळा आला आहे? परकरमध्ये प आला, एकदाच आला आहे. स किती वेळा आला आहे? स कसरमध्ये तिथे एकदाच आलेला आहे. न किती वेळा आला आहे? न नळाचा एकदाच आला आहे. ग किती वेळा आलेला आहे? ग पण एकदाच वेळा आलेला आहे. हे जर सगळं मोजलं तर हे पण बरोबर आलं पाहिजे. इथं किती बघा, 2 4 6 6 4 10 4 14 3 17 5 22 अक्षर आहे. हे उत्तर आपलं 22 अक्षरांची फोड आली का? 10 7 17 18 19 20 21 22. म्हणजे हे सुख खूप महत्त्वाचं आहे. कोणतं रिपीट झालं, डबल झालं असं होता कामा नाही. मग आपल्याला प्रश्न काय आहे त्यांचा, की गटात केवळ एकदाच आलेली एकूण अक्षरं किती? आता एकूण अक्षरं किती आली पहा बरं. 1 2 3 4 5 अक्षर आहे की जी एकदाच आलेली आहे. ओके, छान समजतंय ना व्यवस्थित बाळांनो? व्यवस्थित काय तुमच्या काय कमेंट्स असतील तर त्या मला टाकत चला. तुमच्या अडचणी काय असतील तर विचारत चला. काय असेल त्या कमेंट्स टाकत चला तुम्ही.
पुढचा प्रश्न पहा, 5वा. अंकमाला दिलेली आहे आणि या अंकमालेमध्ये काय म्हणलेलं आहे? 253, 635, 253, 635, 31, 53, 52, 31, 53, 52, 635. आता पहा, वरील अंकामध्ये 5 पूर्वी लगेच 3, 5 पूर्वी म्हणजे काय पाहिजे? 35. पहा बरं, 5 पूर्वी लगेच 3, इथं आहे 35, इथे आहे 35, इथे आहे 35. किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 वेळा. आता पुन्हा हीच अंकमाला आहे, त्यामध्ये काय म्हणजे सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? आता इथं पर्याय वापरावे लागणार आहेत आपल्याला. इथं कोणकोणते पर्याय आहेत? पर्याय जे आहे ते आपल्याला घ्यावे लागतील. 6, 2, 4, 1 पर्याय कट पद्धत वापरेल. 6 किती वेळा आला? 1, 2 वेळा. 6 2 वेळा आला. 2 किती वेळा आला? 1, 2 वेळा. 4 किती वेळा आला? 4 कुठेही आलेला नाही म्हणजे 0 वेळा आलेला. 1 किती वेळा आला? एकदाच आला. आता काय म्हणले? सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? आता 4 घ्यायचा का? सर्वात कमी वेळा म्हणजे आला पाहिजे ना. 4 0 वेळा मग म्हणायचं का 4 0 वेळा आलेला आहे? नाही. तर यात आलेला मध्ये 6 2 1 आलाय. 4 आलेलाच नाही, त्यामुळे तो घेता येणार नाही. तर उत्तर काय येणार आहे? 1. पर्याय क्रमांक 4 की 1 हा अंक कमी वेळा, सर्वात कमी म्हणजे एकदाच फक्त आलेला आहे. आता पुढच्या अंकल पहा, अक्षर दिलेली आहे. पुढची पहा काय म्हणलेलं आहे पहा. अंकमालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? आता सर्वात जास्त वेळा आलेला अंक 653, 472, 653, 472, 154, 253, 154, 253, 28, 145, 28, 145. सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? आता पर्याय बघा. पहिला पर्याय 5 आहे, दुसरा पर्याय 4 आहे, तिसरा पर्याय 6 आहे, चौथा पर्याय 7 आहे. प्रत्येक वेळा आपल्याला बघावं लागेल हा अंक किती वेळा आलेला आहे. 5 किती वेळा आलेला आहे? 1, 2 वेळा. 5 2 वेळा आलेला आहे. 4 पहा किती वेळा आलेला आहे? 1, 2, 3 वेळा आलेला आहे 4. 6 किती वेळा आलेला आहे? 1, एकदाच आलेला आहे. 7 किती वेळा आलेला आहे? 1, एकदाच आलेला आहे. मग सर्वात जास्त वेळा आलेला कोणता अंक आहे? 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 5 किती वेळा आला रे? 5 इथे चुकलं पहा आपलं बघा. 1, 2, 3 वेळा आलेला आहे. 5 इथे 3 वेळा आलेला आहे. 4 वेळा आलेला आहे. 4, 1, 2, 3, 4 म्हणजे उत्तर आपल्याला उत्तर काय येणार आहे? 4 वेळा. सगळ्यात जास्त वेळा आलेला अंक 5 आहे. चला पुढील प्रश्न पहा. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सूचना पालन आकलनमध्ये की त्यांनी काय सूचना दिल्या ती आपल्याला समजल्या पाहिजे. आता पुढचा प्रश्न पहा. किती मूळ संख्या आलेल्या आहे? आता या संख्या पहा. 2, 9, 15, 2, 9, 15, 17, 13, 31, 35, 39, 69 आणि 57. मूळ संख्या किती आहेत विचारली. 2 मूळ संख्या आहे, 9 मूळ संख्या नाही, 15 मूळ संख्या नाही, 17 मूळ संख्या आहे, 13 आहे, 31 आहे, 35 नाही, 3 आहे, 9 नाही, 39 आहे. 39 ही मूळ संख्या नाही. 69, 23 त्रिक 69 म्हणजे मूळ संख्या नाही. 57, 19 त्रिक 57 या मूळ संख्या पाठ असणं
म्हणजे कोणत्या ती 2 आहे, यानंतर 17, 13, 21 एवढ्या 4च मूळ संख्या आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 4. चला पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विचारले खालील संख्याच्या गटातील मूळ संख्या नसलेल्या संख्यांची बेरीज किती. मूळ संख्या नसलेल्या 2, 3, 9, 13, 15, 21, 29, 39 आणि 61. आता याच्यामध्ये मूळ संख्या नसणारी विचारलेली आहे. यांची बेरीज किती. आता 2, आता पहिल्यांदा हे शोधू आपण मूळ संख्या कोणत्या आहे. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 2 मूळ, 3 मूळ, 9 मूळ संख्या नाही, 13 मूळ संख्या आहे, 15 मूळ संख्या नाही, 21 मूळ संख्या नाही, 29 मूळ संख्या आहे, 39 मूळ संख्या नाही, म्हणजे 39 मूळ संख्या नाही, 61 मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या नसणाऱ्यांची विचारली आपल्याला बेरीज. मग मूळ संख्या नसणारा 9 आहे, नंतर 15 आहे, नंतर 21 आहे, नंतर 39 आहे. मी एकदा पुन्हा कन्फर्म करायचं की या 4 झाल्या, एकूण 3, 2 5, 2 7, 2 9 संख्या आहेत. यातल्या 4 मूळ नाही आहेत. मग 5 मूळ संख्या आहेत का. 1 2 आहे, 3 आहे, 2 13 3 29 आणि 61 5 मूळ संख्या. मग याची बेरीज 9 ने 1 10, 10 9 19 5 24 4 4 2 2 2 4 आणि 3 7 आणि 8. उत्तर काय येणार आहे 84. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. 10 अंक. प्रश्न काय म्हणलेला आहे पहा. 10 अंक 10वा प्रश्न आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 हा प्रश्न असे 6 वेळा मांडला. 1 2 3 4 5 6 6 वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक. आता हे सगळं गुणाकार कर. आपल्याला फक्त एकक स्थानचा पाहिजे. तर कुठला पाहिजे एकक. गुणाकार किती येईल विचारलंय का नाही. एवढाच गुणाकार करा. 3 गुणिले 3 9 येणार आहे. मग आता या 9 ने 3 ला गुणा. 9 त्रिक 27. 27 मधले फक्त 7 मांडा. 27च्या या 2ची गरज नाही आपल्याला. 7 आलं 27. 7 त्रिक या 7 ने 3 ला गुणलं म्हणजे 27 न गुणलं, पण आपल्याला फक्त एकक स्थानचा पाहिजे म्हणून 7 त्रिक 21. 21 1 आली. आता नंतर या 1 ने 3 ला गुणलं. 1 ने 1 3 3 आणि पुन्हा या 3 ने या 3 ला गुणलं. 3 त्रिक 9 म्हणजे गुणाकार केला तर एकक स्थानी काय येणार आहे 9 येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा समजून घ्या. आता बघा वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला मी सगळं व्यवस्थित समजून सांगतो. पहा या 3 ने 3 ला गुणलं 9 येणार आहे. या 9 ने 3 ला गुणलं 9 त्रिक 27 एकक स्थानी 7 येणार आहे. या 7 ने 3 ला गुणलं 7 त्रिक 21 म्हणजे 1 येणार आहे. या 1 ने 3 ला गुणलं 1 त्रिक 3 येणार आहे. आणि या 3 ने या 3 ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे एकक स्थानी 9 येणार आहे. आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक विचारलेला आहे तर उत्तर काय येणार आहे 9. पुढे पहा 11वा प्रश्न काय म्हणलेला आहे. याच्यामध्ये म्हणलेला आहे की निळा लाल हिरवा. निळा आता बघा आपल्याकडे कलर पण आहेत पहा. आपण कलरही वापरू शकतो. निळा नंतर लाल हिरवा हिरवा आणि पिवळा. पिवळा अशा पताका लावल्या तर 26व्या क्रमांकावर कोणती पताका येईल. आता पहा
आता याला नंबर देऊया आपण. ही पहिली येणार, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. 26व्या क्रमांकावर कोणती आली? लाल. 26व्या क्रमांकावर आली लाल. मग असं पण लिहित बसायचं का? नाही, एकदा लिहा 4, पहिल्या शेवटचा आला 4, म्हणजे इथे येणार 4 दुनी 8, इथे येणार 4 त्रिक 12, इथे येणार 4 त्रिक 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, आणि मग नंतर नंबर द्यायचा 25, 26. 26व्या नंबरला विचारले 26. कोणता आला? लाल. किती सोपं आहे, अगदी सोपं आहे. तर हे व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. काय अडचण असली तर मला विचारत चला, कमेंट्स टाकत चला. आपल्या याच्यामध्ये मी कमेंट्स नेहमी टाकल्या पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. पिवळा, सफेद, हिरवा, लाल. पहा, पिवळा, सफेद. आता सफेद म्हणजे पांढरा. आता इथं आपल्याकडे तो सफेद कलर नाही, तो दिसणार नाही. पिवळा, सफेद, हिरवा, लाल. हिरवा आणि लाल असे आपले दिवे 35 दिव्यांची माळ केली. तर मधोमध्ये येणारा विचार. आता 35 दिवे केले तर तिथं मधोमध्ये येणारा कसा काढायचा? यातनं वजा 1 केले, 34 भागिले 2 केलं 17, म्हणजे 17 इकडे सोडायचे, 17 इकडे सोडायचे. किंवा सोपी पद्धत याच्यामध्ये अधिक 1 करायचं. 35 ने 36 भागिले 2 केलं तर 18वा दिवा मधोमध्ये येतो. मग आपल्याला काय करायचे? 18वा दिवा कुठे? मग याला नंबर द्या 1, 2, 3, 4. मी इथं 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16. आपल्याला 18वा पाहिजे, म्हणजे 16वा लाल आला. 17, 18. 18वा दिवा कोणता येईल? सफेद. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सोडवता येतं. तर या पद्धतीनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला नक्की समजलं असेल. या ठिकाणी आपण कमेंट टाकत चला आणि आपण काही अडचणी असेल तर विचारत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. बाय.